आज आपण अभय सुंठी चूर्ण नावाचा एक आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत. सर्दी खोकला ही 5 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये आढळणारी सर्वात सामान्य लक्षणे आहेत. 2 ते 5 वयोगटातील मुलांसाठी सर्दी खोकल्यापासून तात्काळ आराम मिळवण्यासाठी हा घरगुती उपाय केला जातो. मिश्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांबद्दल अधिक जाणून घेऊया. हरितकी किंवा हरड ही एक औषधी वनस्पती आहे आणि तिचे अनेक आरोग्य फायदे आहेत. हरितकीला औषधांचा राजा म्हणूनही ओळखले जाते. हे खोकला आणि सर्दी प्रतिबंधित करते, अल्सर काढून टाकते, रोगप्रतिकार शक्ती वाढवते, मधुमेह प्रतिबंधित करते, वजन कमी करण्यास मदत करते इत्यादी. हरितकी हा सर्व प्रकारच्या श्वसनाच्या त्रासांवर अंतिम उपाय मानला जातो. सुंठ किंवा कोरडे आले हा जगभरात वापरला जाणारा सामान्य मसाला आहे. सुंठाचा वापर अँटीऑक्सिडंट म्हणून केला जातो. हे खोकला, जीवाणू संक्रमण, पोटाचे विकार आणि डोकेदुखीवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. सुंठ श्वसन प्रणाली देखील सुरळीत ठेवते. मधामध्ये विविध जीवनसत्वे, आवश्यक खनिजे, अँटीऑक्सिडंट्स आणि अमायनो ॲसिड्स असतात. खोकल्याचा उपचार करण्यासाठी मधाचा वापर केला जातो. अभय सुंठी चूर्ण तयार करण्यासाठी आवश्यक मोजमाप आहेत. तीन ग्रॅम किंवा अर्धा टीस्पून हरितकी पावडर, 1 ग्रॅम किंवा 1/4 सुंठ पावडर, 5 मिली किंवा 1 टीस्पून मध. चला अभय सुंठी चूर्ण तयार करूया. सर्वात प्रथम हरितकी पावडर घालून सुंठी पावडर घाला. आता हे 2 घटक मधात मिसळून घट्ट पेस्ट बनवा. हे मिश्रण असे दिसले पाहिजे. हे मिश्रण 12 तास तापमानावर ठेवता येते. अभय सुंठी चूर्ण मुलांना दिवसातून 2 ते 3 वेळा देता येते. धन्यवाद.